नमस्कार पेरेंट्स. आज मी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, की ज्यामुळे मुलांचं भविष्य, मुलांचं करिअर आपण हळुवारपणे कमजोर करत चाललोय आणि तेही पालकांच्या लक्षात न येता. आज मी पालकांच्या काही चुकीच्या सवयीवर बोलणार आहे, की ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, मुलांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट कमी होतो आणि जेणेकरून भविष्यात त्यांचे मार्क्स कमी होतात. आणि यावर ह्या चुकांचं सोल्युशन काय आहे, याच्यावर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल सोल्युशन पण देणार आहे, की ज्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढेल आणि मुलांचा इनडायरेक्टली पुढे भविष्यामध्ये मार्क्स वाढतील. तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकवर हात घालूया. ॲज अ एज्युकेशनल काउन्सिलर काम करत असताना काही दिवसांपूर्वी मला एका मुलाची आई भेटली, जी फार चिंतेमध्ये होती. मी त्यांना चिंतेचं कारण विचारलं तर ते म्हणले, की मला माझ्या मुलाबद्दल चिंता आहे, भविष्याबद्दल चिंता आहे. त्याच्या अभ्यासाबद्दल चिंता आहे, कारण मुलाला अभ्यासामध्ये इंटरेस्टच नाही. मी किती जरी बोलले, काही जरी बोलले, तरी मुलगा अभ्यासच करत नाही. त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्टच नाही आहे. त्याचा कॉन्फिडन्स फार लो झाला आहे. त्याच्यामुळे त्याचा स्कोर फार खाली आला. मग त्यानंतर मी मुलाला बोलवलं आणि आम्ही दोघांचे काउन्सिलिंग केलं आणि काउन्सिलिंग करताना मला काही गोष्टी समजल्या. यामध्ये मुलांची चूक कमी आणि आईची चूक जास्त आहे. ती कशी? तर आई काही चुकीच्या सवयी आईनी स्वतःमध्ये लावून घेतलेल्या आहेत. ॲज अ पालक आईने काही चुकीच्या सवयी स्वतःमध्ये लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मुलाचा कॉन्फिडन्स अतिशय लो झाला आहे आणि त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही राहिलेला. तर चला सुरू करूया. चूक नंबर 1, आपल्या मुलाची सतत तुलना करणे. बरेच पालक आपल्या स्वतःच्या मुलाची तुलना करत राहतात. शेजारच्या बरोबर, मित्राच्या मुलाबरोबर किंवा त्याच्या मित्राबरोबर. त्याला सतत सांगत राहतात, की बघ तो राहुल कसा अभ्यास करतोय, त्याला किती चांगले मार्क्स येत आहेत, तो कशा पद्धतीने मेहनत करतोय आणि तुला ते करता येत नाहीये. सारखं कंपॅरिझन करणे. आता हे जे कंपॅरिझन आहे, हे फार मुलांसाठी घातक ठरते. मुलांची जी मेंदू आहे, यामध्ये जर तुम्ही लहानपणीच हे डोक्यात टाकून दिलं, की तुम्ही जर त्याला तुलना करत राहिले, तर होतं असं, की मुलांमध्ये एक भावना तयार व्हायला सुरुवात होते, की मीच कुठेतरी कमी आहे. आणि ही जी भावना आहे, ही एवढी आतमध्ये बिंबवली जाते लहानपणीच, की ती लाईफटाईम त्याच्या डोक्यामध्ये राहते, की नाही यार मीच कुठेतरी कमी आहे. मलाच अभ्यास करता येत नाही, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. तर ही जी कंपॅरिझन आहे, हे कंपॅरिझन करू नका. आपला मुलगा हा युनिक आहे. त्याला पहिल्यांदा त्याचे जे क्वालिटीज आहेत, ते एक्सप्लोर व्हायला थोडा टाईम द्या. निश्चित तो सर्वांपेक्षा पुढे जाईल. पहिली चूक. दुसरी, कंटिन्यू त्याच्या चुका दाखवणे आणि त्या चुकांवर त्याला सातत्याने रागवणे. एक गोष्ट समजून घ्या. मुलांचं जे माइंड आहे, हे एक चिखलाच्या गोळ्यासारखं असतं. त्याला तुम्ही जसा आकार द्याल, तसं ते बनतं. पण जसा एकदा तुम्ही आकार दिला, एकदा तो आकार आला, ते परत चेंज होत नाही. माणूस म्हणून आपण किती चुका करतो. आजही आपण एवढे मॅच्युअर्ड आहोत, तरी आपल्याकडून चुका होतात. ते तर मूल आहे, त्याच्याकडून चुका होणारच आहे. अभ्यास करताना जर त्याच्याकडून काही चुका झाल्या आणि त्याला जर आपण त्या चुकांवर सातत्याने जर रागवत राहिलो, तर ते त्याच्या त्या मनामध्ये ते फिट होऊन जाणार आहे. पुढे जाऊन प्रॉब्लेम हा येणार आहे, की बेसिकली त्याला असं वाटणार आहे, की मी जर प्रयत्न केला आणि जर मी चुकलो, तर मला ओरडणार आहेत माझ्या एवढी आणि त्यामुळे तो प्रयत्न करायलाही टाळणार आहे. त्यामुळे तो अभ्यास करायलाही बसणार नाही. कारण त्याला असं वाटतं, की मी जर एखादं गणित सोडवायला घेतलं आणि जर माझ्याकडून ते चुकलं, तर मला एवढे रागवणार आहे. त्यामुळे तो प्रयत्नही करणार नाही. आणि जर त्यांनी प्रयत्नही नाही केला, तर मग इम्प्रूव्हमेंटची शक्यताच राहत नाही. तर त्यामुळे त्याला सातत्याने चुका जर झाल्या, तो जर चुकला, तर त्याला रागवत जाऊ नका. ही दुसरी चूक जे पालक करतात. तिसरी चूक, पालक मुलांना अभ्यासासाठी बसवतात, पण त्याला काय समजलंय अभ्यास केल्यानंतर 1 तासानंतर हे त्याला विचारत नाही. ही एक सर्वात मोठी चूक आहे, की बऱ्याचदा पालक मुलाला अभ्यासाला बसवतात आणि मुलगाही तासभर पुस्तक घेऊन बसतो. पण त्यानंतर 1 तासानंतर त्याने काय अभ्यास केलाय, त्याला काय समजलंय, काय समजलं नाहीये, हे त्याला कुणी विचारतच नाही. आणि हे एकदा त्या मुलाला समजलं, की नाही बाबा, मी 1 तासभर असं जर पुस्तक घेऊन बसलो आणि मला जर त्यानंतर कोणी विचारणारच नसेल, की मला काय समजलं, काय नाही समजलं, तर मी अभ्यास नाही केला तरी चालेल. आणि हे बसल्याने जर माझे आईवडील खुश होणार असतील, तर तो फक्त पुस्तक घेऊन बसतो. तो किती वाचतो, त्याला किती समजते, हे त्याला त्याची काळजी नाहीये. आणि आपण 1 तासानंतर त्याला विचारणारही नाहीये. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो, की आपल्याला असं वाटतं, की तो रोज 1 तास अभ्यास करतोय, 2 तास अभ्यास करतोय, पुस्तक घेऊन बसला होता. पण त्यांनी तो शरीराने तिथे बसला होता, पण त्याचं मन कुठेतरी बाहेर होतं. तो 2 तास फक्त शरीराने पुस्तक घेऊन बसला होता, मन कुठेतरी बाहेर होतं. तर त्यामुळे ही एक चूक आपण करतो, की 1 तास, 2 तास अभ्यास केल्यानंतर त्याला काय येतंय, काय येत नाहीये, हे आपण त्याला विचारत नाही. किंबहुना अशी कुठली सिस्टम आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपल्याला समजतच नाही, की त्याने आज काय अभ्यास केला, काय अभ्यास नाही केला.
चौथी चूक, अभ्यास कधी करायला लावतो, तर अभ्यास परीक्षा जशी जवळ आली तेव्हा आपण त्याचा अभ्यास सुरू करतो. ही सर्वात मोठी चूक आहे. यामध्ये होतं असं की परीक्षा एकदम जवळ आली आणि त्यावेळी जर त्याला आपण अभ्यासाला प्रेशर द्यायला सुरू करतो, तर वेळ खूप कमी राहिलेला असतो आणि सिलेबस फार मोठा असतो. आणि त्यावेळी मुलगा जेव्हा अभ्यासाला बसतो आणि वाचायचा प्रयत्न करतो, तर त्याच्यासमोर तो टाइम असतो, बाउंड असतो, तो कमी असतो. त्याच्यासमोर ती डेट असते की अरे ह्या डेटपर्यंत मला हा सिलेबस संपवायचाच आहे, परीक्षा जवळ आली. आणि मग तो फास्टमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळी तो फास्टमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्याला इझिली ते कन्सेप्ट समजत नाहीत. आणि त्याला इझिली जर त्या कन्सेप्ट समजल्या नाहीत, तर बेसिकली होतं असं की त्याला जर ते कन्सेप्ट समजले तर त्याचा इंटरेस्ट अभ्यासामधनं कमी होऊन जातो पूर्णपणे. आणि यानंतर होतं असं की तो परत अभ्यासाला बसतच नाही, कारण आपण त्याला एकदम शेवटी लोड देण्याचा प्रयत्न केला. तर ही चूक अजिबात करू नका. 5वी चूक, मुलांच्या काही छोट्या छोट्या अचिव्हमेंट होत असतात, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर मुलांच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटकडे दुर्लक्ष करू नका, जे बरेच पालक करतात. म्हणजे कसं की समजा 8 चॅप्टर आहेत, त्यातले 2 चॅप्टर त्यांनी परफेक्टली कंप्लीट केलेत, उरलेले चॅप्टर त्याचे झालेले नाहीत. तर जे 2 त्यांनी कंप्लीट केलेले आहेत त्यावर त्याला ॲप्रिशिएशन करा, त्याला ॲप्रिशिएट करा. त्याला सांगा की नाही तुझे 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, तुला जमतंय, तुला येतंय. त्याला मोटिवेट करा, त्याला एनकरेज करा, त्याला ॲप्रिशिएट करा. त्याला जर तुम्ही ॲप्रिशिएशन नाही केलं, त्याला जर तुम्ही एनकरेज नाही केलं, त्याच्या पॉझिटिव्ह पार्ट, त्याचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते जर नाही दाखवले, तर त्याला मोटिवेशन मिळणार नाही, त्याला एनकरेजमेंट मिळणार नाही. तर प्रत्येक मुलाकडे छोटे छोटे काही ना काहीतरी चांगले गुण असतात, ते त्याला तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला मोटिवेशन मिळेल, जे आपण करत नाही. त्यानंतर 6वी चूक आहे, मुलांचं ओपिनियन न ऐकणे. बरेचदा प्रॉब्लेम असा होतो की बरेच पालक मुलाला विचारतच नाही की तुला काय अडचण आहे. त्याला फक्त अभ्यासाला बसवतात. त्यांना असं वाटतं की सगळं मला माहिती आहे, मी अभ्यास केलेला आहे, मला कळतं, मुलं काय चुका करतात ते मला माहिती आहे. मुलांचं ओपिनियनच ऐकलं जात नाही. आणि ज्यावेळी मुलांचं ओपिनियनच ऐकलं जात नाही, तर एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे हेच पालकांना समजत नाही. त्याला एक्झॅक्टली टॉपिक समजतोय की नाही समजतोय, लक्षात राहतोय की नाही लक्षात राहतोय, हे जर पालकांना समजलं नाही तर ते सोल्युशन कसे देऊ शकणार. आणि ज्यावेळी मुलांनाही समजतं की माझं कोण ऐकतच नाही, मुलंही त्याच्यामध्ये मग इंटरेस्ट कमी करून टाकतात. तर ही सर्वात अजून एक चूक आहे, जी सवय लागली पालकांना की मुलांचं ओपिनियनच ऐकलं जात नाही. त्यानंतर अजून एक चूक जी आहे 7 नंबरची, ती म्हणजे अशी की फक्त मार्क्सवर फोकस करणे. बरेच पालक ही एक चूक करतात की मुलांचे काही करून मार्क्स वाढले पाहिजेत. ही सर्वात मोठी चूक आहे. जी सर्वात मोठी चूक मला असं वाटतं ही आहे की फक्त मार्क्सवर फोकस करणे. असे कित्येक उदाहरण मी मार्केटमध्ये बघितले की 10वीला 95%, 96%, 97% पडले. आपण 12वीला कुठेतरी 60-62 वर येऊन बसला. असं का झालं? तर 10वी पर्यंत फक्त रट्टा मारला, पटापट पाठांतर केलं आणि मार्क्स मिळाले. पालकांना वाटलं की माझा मुलगा हुशार आहे, 95% मिळाले, 96% मिळाले. पण 12वी नंतर ज्यावेळी जेई आणि नीट ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आज भारत सरकारने आणलेल्या आहेत, ह्या भारत सरकारच्या ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पाठांतरला महत्व नाहीये, कन्सेप्ट किती समजलाय याला महत्व आहे. आणि प्रॉब्लेम इथेच आहे की कन्सेप्ट वर आपण फोकसच करत नाही, फक्त मार्क्सवर फोकस करतो. लक्षात घ्या, मुलाला मार्क्ससाठी अभ्यासाला बसवू नका, कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी अभ्यासाला बसवा. त्याचे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण त्याचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर त्याला 12वी नंतर जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला द्यायचे आहेत, भले ती जेई असो, नीट असो, कॅट असो, कुठलीही असो, त्याच्यामध्ये जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील तरच तो बाकीच्या मुलांना मागे टाकेल. आणि शेवटची चूक ती अशी की मुलांना स्वतः अभ्यास करण्यासाठी प्रेरित न करणे. म्हणजे काय की स्वतः अशी काही सिस्टीम डेव्हलप करायला लावायला पाहिजे की ज्यामध्ये मुलगा स्वतः अभ्यास करण्यासाठी प्रेरित होईल. पण असं होत नाही. बरेचदा काय होतं की बरेच नाही, सारखं असंच होतं की पालक सांगतात त्यावेळी मुलगा अभ्यासाला बसतो. आणि मग ज्यावेळी ते फोर्सफुली सांगितलेलं काम करायला जातं तर ते पाट्या टाकल्यासारखं होतं. मुलगा आई वडील सांगतायत म्हणून ज्यावेळी अभ्यासाला बसतो त्यावेळी तो मनापासून अभ्यास करत नाही. ज्यावेळी त्याला स्वतःहून वाटेल की मला अभ्यास करायचा आहे, त्यावेळी त्याचा अभ्यास करण्याची पद्धत खूप वेगळी असेल. पण ते कधी होईल? ज्यावेळी त्याला इंटरेस्ट तयार होईल अभ्यास करण्यामध्ये. आता अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट कधी तयार होईल? ज्यावेळी त्याला वाचलेलं अभ्यास करताना इझिली समजेल तरच त्याला इंटरेस्ट तयार होईल. आणि दुसरं, त्याला काही छोटे मोठे रिवॉर्ड मिळाले तर इंटरेस्ट तयार होईल. आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही हा एक प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट म्हणजे एज्युटेक फिजिकल लर्निंग सिस्टीम. आम्ही एक अशी फिजिकल लर्निंग सिस्टीम बनवली आहे ज्यामध्ये फिजिकली आम्ही QR कोडेड बुक्स बनवलेले आहेत. या QR कोडेड बुक्समध्ये मुलगा वाचणार पण आहे, लिहिणार पण आहे,
आणि या QR कोड स्कॅन करून प्रत्येक टॉपिकला ॲनिमेशनमध्ये, व्हिज्युअल्समध्ये शिकणार पण आहे, की जेणेकरून त्याचे टॉपिक अंडरस्टँडिंग आणि टॉपिक मेमरायझेशन पॉवर 90% वाढणार आहे. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्याला स्कॉलरशिप जिंकण्याची, आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्कॉलरशिप जिंकण्याची सुविधा पण करून दिलेली आहे. आज आमच्याकडे असे विद्यार्थी आहेत जे वर्षाला 8 ते 10,000 रुपये स्कॉलरशिप जिंकतात. जर त्याला आठवड्याला 100, 200, 300 रुपये स्कॉलरशिपच्या स्वरूपात जर मिळणार असतील, तर निश्चित त्याला अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट येईल आणि तो न सांगता, न प्रेशर देता अभ्यास करेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं एकच आहे, की आम्ही जी ही सिस्टीम बनवलेली आहे एज्युटेकची, ह्या सिस्टीममुळं आज आम्ही हजारो विद्यार्थ्यांवर ही सिस्टीम अप्लाय करून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर ही एक्झॅक्टली एज्युटेकची फिजिकल लर्निंग सिस्टीम नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक 20 मिनिटाचा व्हिडिओ ठेवलेला आहे. त्या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर पद्धतीने ही सिस्टीम काय आहे, कशा पद्धतीने मुलांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढतो, कशा पद्धतीने मुलांना अभ्यास केलेला इझिली समजतं आणि कशा पद्धतीने त्याचे मार्क्स वाढतात हे प्रॉपर समजून सांगितलेलं आहे. तर तो 20 मिनिटाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तो 20 मिनिटाचा व्हिडिओ बघा आणि निश्चित या फिजिकल लर्निंगमध्ये सहभाग व्हा. थँक्यू. थँक्स अ लॉट.